भक्ताचा अहंकार मोडणारी कथा। नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांची एक अद्भुत प्रेरणादायी कथा, जी आपल्याला अहंकार, नम्रता आणि खऱ्या भक्तीचं महत्त्व शिकवते। अभिमानी भक्त। अक्कलकोटमध्ये एक श्रीमंत भक्त राहत होता। स्वामींच्यावर त्याची श्रद्धा होती, पण त्यात थोडासा अहंकार मिसळलेला होता। तो म्हणायचा, मी खूप दान करतो, स्वामी मला ओळखतात, माझ्यासारखा भक्त कुणी नाही। एका दिवशी तो स्वामींना भेटायला गेला। हातात मोठा प्रसाद, दानाची पिशवी आणि मनात थोडं फुगलेलं समाधान। तो स्वामींच्या समोर उभा राहिला, पण स्वामी त्याच्याकडे न पाहता शांत बसले। भक्ताला आश्चर्य वाटलं, स्वामी माझ्याकडे पाहतच नाहीत, मी तर रोज येतो। मनात त्रास, राग आणि थोडासा अपमानही जाणवला। स्वामींची परीक्षा। भक्ताने विचारलं, स्वामी तुम्ही माझ्याशी बोलत का नाही? स्वामींनी हळूच डोळे उघडले आणि म्हणाले, बाळा, मंदिराच्या मागे जा, तिथे तुला तुझं उत्तर मिळेल। भक्त गोंधळलेला पण गेला। मागे जाऊन पाहतो तर एक गरीब म्हातारा माणूस रडत बसलेला। त्याच्या हातात 2च भाकऱ्या आणि घरात काहीच खायला नव्हतं। म्हाताऱ्याने भक्ताला पाहिलं आणि म्हणाला, देवा, एक वेळचं काही मिळेल का? भक्ताच्या मनात विचार आला, मी मोठा दानशूर आहे, पण याला देणार का? स्वामींनीच सांगितलं असेल। तरीही त्याचा अहंकार मध्ये आला। त्याने फक्त एक भाकरी दिली आणि दुसरी स्वतःकडे ठेवली। स्वामींचा धडा। भक्त परत स्वामींना भेटायला आला। स्वामींनी त्याच्याकडे पाहून विचारलं, बाळा, ते 2 भाकऱ्या तू दिल्यास का? भक्त थोडं लाजून म्हणाला, स्वामी, मी एक दिली, दुसरी माझ्यासाठी ठेवली। स्वामी म्हणाले, दानाची किंमत वस्तूंत नसते, मनात असते। एक भाकरी देताना तुझं मन हललं, मग तू मोठा भक्त कसा? भक्ताचा अहंकार क्षणात वितळला। त्याच्या डोळ्यात पाणी आलं। तो खाली बसला आणि म्हणाला, स्वामी, मला शिकवल्याबद्दल धन्यवाद। आज मला समजलं, दान मोठं की छोटं नाही, भावना मोठ्या असतात। स्वामी हसले आणि म्हणाले, बाळा, अहंकार जितका सुटेल तितकी कृपा वाढेल। गोष्टीचा अर्थ। या कथेतून आपल्याला 3 महत्त्वाचे धडे मिळतात। एक, दानात वस्तू नाही, मनाची शुद्धता महत्त्वाची। अहंकार असेल तर दानाचं पुण्यही कमी होतं। 2, स्वामींना भक्तीपेक्षा नम्रता जास्त प्रिय। नम्र मनाला कृपादृष्टी लवकर मिळते। 3, अहंकार माणसाला आंधळ करतो। खरी भक्ती म्हणजे मन मोठं ठेवणं। आणि मित्रांनो, स्वामी समर्थ आजही भक्तांना शिकवतात, नम्रता ठेवा आणि श्रद्धा ठेवा। स्वामी समर्थ नेहमीच रक्षण करतात। जय स्वामी समर्थ।